गाडीची तोडफोड दगडफेक झाल्याचं दिसतंय। अंडी फेकली गेली। गाडीच्या पुढच्या मागच्या काचाही फुटल्याचं दिसतंय। काय सगळं प्रकरण घडलंय सविस्तर सांगा। याच्यामध्ये आज इथं कार्यक्रम होता, तर मोठ्या प्रमाणावर इथं पोलीस बंदोबस्त लावलेला होता आणि 6 वाजेपासून कार्यक्रम सुरू देखील झालेला होता। परंतु निखिल वागळे इथं कार्यक्रमाला येणार होते, त्यांना काही विरोध होता, त्यांना आम्ही कम्युनिकेट केलेलं होतं। इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडं ज्यावेळेस यायला लागले, ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या गाडीच्या मागे पुढे आमचे पोलीस होते, परंतु त्यांच्या येत असताना काही जणांनी गाडीवर शाई आणि मागून दगड फेकलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू, सगळ्यांवर कारवाई करू। पोलिसांच्या एकंदर भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आता निखिल वागळेंनी आतमध्ये भाषणामध्ये देखील सांगितलं, पोलिसांना माहीत होतं हल्ला होणार आहे, तरी देखील पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही। रस्त्यावरती देखील पोलिसांचा बंदोबस्त नव्हता आणि पोलिसांनी सिक्युरिटी द्यायला हवी होती। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जसं सांगताय तसं की पोलीस सुरक्षा दिलेली असताना अशा पद्धतीचा हल्ला झाला, गाडीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं, त्यांनाही लागलं। बघितलं असेल 4 वाजेपासून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिलेला होता। इथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत। तुम्ही बघितलं असेल मगाचं आंदोलन पण या ठिकाणी झालं, ते पण पोलिसांनी हाताळलं। निखिल वागळे साहेबांच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशनसाठी पण पोलीस दिलेले होते। सर समोर ते येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे, त्याच्यावर पूर्ण कारवाई केली। सर एका ठिकाणी झालं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी झालेले, सर एका ठिकाणी झालं नाहीये। हल्ले करण्यात आली, ही मुख्य चौकामध्ये घडलेली आहे। मुख्य चौकामध्ये पोलीस नसतात का किंवा ट्रॅफिकचे कर्मचारी असतील, त्यांना सगळा एवढा जमाव एक मिनिट थांबा रे, मोठी रहदारी असते, पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या चौकामध्ये असतो। आपण सीसीटीव्ही मध्ये बघून जे कोणी दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई करू। जे व्हिडिओ आता समोर आले, जे व्हिडिओ आता समोर येत आहेत हल्ल्याच्या वेळेस त्यांच्यावर दगडफेक होताना मोजके 2-3 पोलीस दिसत आहेत, हातावर बोट मोजणे इतके पोलीस पाहायला मिळत आहेत। इतका मोठा बंदोबस्त तुमचा होता तुम्ही सांगताय, तर एवढा मोठा हल्ला कसा झाला? तुम्ही बघितलं असेल त्यांची येण्याची वेळ 6 वाजेची होती, इथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता, तर त्यांच्या येण्यामध्ये थोडासा वेळ मागे पुढे झाला, त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल। हल्लेखोरांची ओळख तुम्हाला घेतलंय का हल्लेखोरांनी? डेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे, त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। यामध्ये पोलिसांचं अपयश आहे असं आपल्याला म्हणता येईल का? नाही, तुम्ही बघितलं पोलीस बंदोबस्त इथे लावलेला, इथं मोठं आंदोलन होतं, ते सुद्धा पोलिसांनी हाताळलेलं आहे आणि याही बाबतीत कोणालाही सोडलं जाणार नाही। जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। भाजपच्या संबंधातले थोड़ा आगे पीछे हुआ तो उसमें वो उसपे पूरी कार्रवाई की जाएगी, कड़क कार्रवाई। सर नेमकं काय झालं, इतका मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता? सर एवढ्या नियोजनबद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंवरती हल्ला केला, त्याच्या 10% सुद्धा नियोजन पोलिसांचं नव्हतं असं म्हणायचं का? इतके नियोजनबद्ध ते कार्यकर्ते आले, वेगवेगळ्या चौकामध्ये गेले, पोलिसांचं नियोजन पोलिसांच्या नियोजनापेक्षा भाजपचं नियोजन बंदोबस्त नव्हता। अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ले होणं, गाड्या फुटणं, त्यात इजा होणं हे गंभीर वाटत नाही? गाडी सोबत बंदोबस्त नव्हता सर। त्यांना जर पोलीस सोबत घेतले असते, त्यांना त्यांच्यासोबत पण पोलीस पाठवले, त्यांनी पोलीस सोबत घेतले नाही। पण तुम्ही म्हणता ना की सोबत पोलीस होते, तुम्हीच सुरुवातीला सांगितलं किती होते सुरक्षा नाकारली, किती होते मागे पुढे होत्या, सुरक्षा नाकार। आता आम्ही त्या ठिकाणी प्रिकॉशन घेणं आवश्यक होतं, तिथं आवश्यक अधिकारी पाठवलेले होते आणि रस्त्यावर हा कारवाई केली जाईल। आता तुमच्या समोर गाडी घातली ना अंगावर म्हणा, तुमच्या विचार तुमच्या समोर परवानगी नव्हती। नाही सर, पोलिसांनी परवानगी दिली होती, कार्यक्रमाला परवानगी दिलेली नव्हती। तसं असताना काही कार्यक्रम म्हणून आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आणि निखिल वागळे ही तर येणार आहेत तेही समजलं होतं, त्यांच्यावर कालच पुणे शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वातावरण याची त्यांना कल्पना दिलेली होती आणि त्यांच्यासोबत आम्ही काही ठिकाणी पोलीस पण पाठवलेले होते, पण ते ज्यावेळेस निघाले त्यांच्या प्रायव्हेट गाडीमध्ये निघाल्यामुळे
रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केलेली आहे, त्याच्यात पूर्णपणे कारवाई केली आहे. पण तुम्ही म्हणताय पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नव्हती, पण पोलिसांच्या दुपारच्या वेळेस म्हणतात का नाही परवानगी देण्यात आलेली आहे. मग पोलिस तिथे कार्यक्रमाला आतमध्ये आयडी चेक करून सोडत होते. निखिल वागडेचा स्थानबद्ध केलेलं पण मग त्यांना सभेला येताना त्यांना थांबवण्यात आलं होतं, इथे गोंधळ सुरू दिली असताना. होती का? आता काही प्रिकॉशन पोलिसांनी घ्यावे लागतात, त्या पद्धतीने काही प्रिकॉशन पोलिसांनी घेतले होते आणि त्याच्यातून मग आता ते नंतर उशिरा निघाल्यानंतर रस्त्यावर तो प्रकार झालेला आहे, त्यात व्यवस्थित कारवाई केली जाईल. त्यांना ताब्यामध्ये घेतलं, परत त्यांना सोडून देण्यात आलं का? कारण तेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसत आहेत असं आता प्रतिष्ठित. त्या ठिकाणी बाकीची परिस्थिती पूर्ण माहिती घेऊन दिली मात्र आपल्याला अपडेट देऊ. एवढं सगळं होत असताना ताब्यामध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांना परत सोडून दिलं जातं, म्हणजे की पोलिसांचं काय नाही याच्यावरती नाही, नेमकं- ताब्यामध्ये घेतलेले ते कार्यकर्ते जे ठिकाणी मुख्य कार्यक्रमातून ताब्यात घेतलेले ते अजून पोलिसांनी तेच गाडी फोडताना व्हिडिओमध्ये दिसतात. चेक करून सर कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो या सगळ्या प्रकरणात? कोणता गुन्हा दाखल? सर यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता म्हणताय, ज्या पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला आहे त्यांच्या सिक्युरिटी दरम्यान, त्यांच्यावरती काही पोलीस कारवाई करणार आहेत का? आपण तपासून बघू, गुन्हे पण दाखल करू आणि कोणाचा निष्काळजीपणा असेल त्याच्यावर पण गुन्हा दाखल कोणता होईल? गुन्हे दाखल सर, करू. शेवटचा प्रश्न, आयोजकांना तुम्ही असं म्हणताय की परवानगी नव्हती, तर आयोजकांवर दुसरं गुन्हे दाखल करा. आता ते सगळं पोलीस स्टेशन तपासून पुढची कारवाई पण दुसरी माहिती अशी आहे सर, इथल्याच पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आयोजकांना परवानगी दिली होती. त्यांचा बाईटही आम्ही केलाय, त्यांनी माध्यमांसमोर असं सांगितलं की परवानगी दिली होती म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या तुमच्या. कार्यक्रमाला परवानगी नव्हती. मी खात्री करून सर किती कार्यकर्ते ताब्यात घेतले, कोणत्या पक्षाचे आहेत कार्यकर्ते? आता याच्यामध्ये जे या ठिकाणी आंदोलन झालं संध्याकाळी मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन करताना ताब्यात घेतलेलं आहे. तिकडं जो इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यात अजून खात्री करून घ्यायचं आणि तपासणी करून घ्यायचं काम सुरू आहे. ते एकदा झाल्यानंतर त्याच्यात पण कायदेशीर कारवाई केली जाईल. ओके, थँक्यू सर.